ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली। आगामी कार्यकारिणी बैठकीमध्ये ठराव मांडणार नसल्याची सूत्रांची माहिती। जूनमध्ये पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंनी राजकारणातून निवृत्त व्हावं, आदित्य ठाकरेंकडून हा संकेत देण्याचा प्रयत्न। मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप। तर आमच्या पक्षात होणाऱ्या बदलांमुळे इतरांना मोड काय येतोय, किशोरी पेडणेकरांचा सवाल। रुपाली चाकणकर 33,277 सेकंद खरात सोबत फोनवर बोलल्या। धनंजय मुंडेंसारखं चाकणकर गायब का आहेत, अंजली दमानी यांचा सवाल। तर समोर येऊन भूमिका मांडण्याचंही आव्हान। 28 दिवस झाले माझ्यावरील आरोपांचे कोणीच पुरावे दिले नाहीयेत। रुपाली चाकणकर यांच्याकडून फेसबुक पोस्ट करत आरोपांना उत्तर। तर बहिणीचा जबाब नोंदवल्यानंतर चाकणकरांना जाग। 28 दिवस झोपा काढत होत्या का, तृप्ती देसाई आक्रमक। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। पोलीस अधीक्षकांना फोन करून आढावा घेतला, सूत्रांची माहिती। अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीच्या घरावरती बुलडोझर कारवाई। आरोपी मोहम्मद अयाजच्या घरावरील अतिक्रमणावरती नगर परिषदेची तोडक कारवाई। अर्थ खातं आणि महिला आयोग राष्ट्रवादीकडेच राहणार। महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे अर्थ खातं आलं, त्यामुळे ते आमच्याकडेच राहणार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती। महिला आरक्षण विधेयकासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचं राज्यातील खासदारांना पत्र। सूत्रांची माहिती। राजकीय मतभेद बाजूला ठेवून विधेयकाला पाठिंबा द्या, खासदारांसह सर्व पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना फडणवीसांचं पत्र। एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध। तहसीलदार उमेश पाटील यांचा अहवाल सादर। सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात। विदर्भात पुन्हा तीव्र उष्णतेची लाट। अकोल्यामध्ये 44 अंशांसह तापमानाचा उच्चांक, तर नागपूरमध्ये 42 अंश तापमान। 2 दिवसात तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ। पुढील 4 दिवस काळजी घेण्याचं आवाहन।